यापूर्वी आपण अंतराचे सूत्र आणि त्यावरील उदाहरणे या घटकावर चर्चा केलेली आहे. यापूर्वीच्या सर्व व्हिडिओच्या लिंक आपण आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. आज आपण विभाजन सूत्र सेक्शन फॉर्म्युला या घटकावर चर्चा करणार आहोत. विभाजन सूत्र पाहण्यापूर्वी आपण रेषाखंडाचे आंतरविभाजन आणि रेषाखंडाचे बाह्य विभाजन या दोन संकल्पनेवर थोडक्यात चर्चा करणार आहोत. आता या ठिकाणी पहा की समजा आपण AB रेषाखंड विचारात घेतला तर P हा बिंदू AB वर असा आहे की A'P' P हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे. त्यावेळी P हा बिंदू रेख AB चे आंतरविभाजन करतो असे म्हणतात आणि P बिंदूला आंतरविभाजन करणारा बिंदू असे म्हणतात. त्यालाच आपण असं लिहू की P हा रेख AB वरील बिंदू असून A'P' असेल तर बिंदू P हा रेख AB चे AP जसे PB या गुणोत्तरात आंतरविभाजन करतो असे म्हणतात आणि P बिंदूला आपण आंतरविभाजन बिंदू म्हणतो. आता बाह्य विभाजनाचा विचार करू. या ठिकाणी आकृती पहा. आपण AB रेषाखंड विचारात घेणार आहोत आणि AB रेषाखंड विचारात घेतला आणि AB आणि R हे तीन बिंदू एकरेषीय असतील तर या ठिकाणी R ला आपण बाह्य विभाजन करणारा बिंदू म्हणतोय. केव्हा म्हणता येईल पहा की जर हे तीन बिंदू एकरेषीय असतील आणि R', A' असेल किंवा R', B' असेल त्यावेळी R बिंदूला आपण AB चे बाह्य विभाजन करणारा बिंदू म्हणतोय. R हा रेख AB वरील कोणताही बिंदू असेल, परंतु परिस्थिती कशी आहे, अट काय आहे, R', A', किंवा दुसरी कंडिशन अशी असू शकते R', B', परंतु R हा बिंदू कधीही A आणि B च्या दरम्यान बाह्य विभाजनात जाणार नाही. जर तो A आणि B च्या दरम्यान असेल तर ते आंतरविभाजन करणारा बिंदू असेल. म्हणून या ठिकाणी म्हणलेले आपण की R हा रेख AB वरील बिंदू असून R', A' हा बिंदू R आणि B च्या दरम्यान असेल तर बिंदू R हा रेख AB चे AR जसे BR या गुणोत्तरात बाह्य विभाजन करतो असे म्हणतात आणि R बिंदूला रेख AB चा बाह्य विभाजन बिंदू म्हणतात. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चूक करतात की R बिंदूमुळे रेख AB चे कोणते दोन भाग झाले तर हा एक भाग AR आणि दुसरा भाग BR. हे लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी AR आणि AB लिहितात. असं नाही तर AR आणि BR या दोन भागात या ठिकाणी विभाजन होतं आणि अशा पद्धतीनं होणारं विभाजन हे आपलं बाह्य विभाजन असतं. तर आंतरविभाजन आणि बाह्य विभाजन कळाल्यानंतर आंतरविभाजन करणाऱ्या किंवा बाह्य विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे शोधता येतील या घटकावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यालाच आपण विभाजन सूत्र म्हणलेले. तर पहा, समजा आपण प्रतलामध्ये या ठिकाणी X आणि Y अक्ष काढून घेतले किंवा XY प्रतल घेतलं आणि त्या प्रतलामध्ये AB हा रेषाखंड घेतलेला आहे ज्यामध्ये A चे निर्देशक आहेत x1 y1, B चे निर्देशक आहेत x2 y2 आणि P हा बिंदू A आणि B च्या दरम्यान
त्या रेषाखंडावर घेतलेला आहे, ज्याचे निर्देशक आहेत x, y. आणि P बिंदूमुळे जर आपण गृहीत धरलं की AB या रेषाखंडाचे m जसे n या गुणोत्तरात विभाजन होते, त्याचाच उल्लेख आपण आकृतीतलाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. XY प्रतलातील रेख AB वरील P हा बिंदू रेख AB चे m जसे n या गुणोत्तरात विभाजन करतो. A चे निर्देशक माहित आहेत, B चे माहित आहेत, किंवा या ठिकाणी आपण गृहीत धरू की A चे निर्देशक x1 y1 आहेत, P चे निर्देशक xy आहेत आणि B चे निर्देशक x, y आहेत. प्रश्न असा आहे की P चे निर्देशक या ठिकाणी शोधावयाचे आहेत आणि P चे निर्देशक शोधण्यासाठी आपल्याला काय करता येईल? त्यासाठी आपण एक कृती करू किंवा या ठिकाणी रचना करू. ती रचना काय असेल तर A बिंदू, P बिंदू आणि B बिंदू मधून आपण या x अक्षावर लंब काढू. समजा हे लंब काढून घेतल्यानंतर काय घडेल तर समजा आपण AC, PQ आणि BD हे 3 लंब काढून घेतलेले आहेत. त्यावेळी C बिंदूचे निर्देशक काय असतील, Q चे काय असतील आणि D चे काय असतील. तर हे तीनही बिंदू x अक्षावर आहेत आणि x अक्षावरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 0 असतो हे आपणास माहित आहे. C बिंदूचा x निर्देशक म्हणजेच A बिंदूचा x निर्देशक, A आणि C चे x निर्देशक समान असतील, P आणि Q चे x निर्देशक समान असतील, B आणि D चे x निर्देशक समान असतील, y निर्देशक 0 असतील या तीनही बिंदूचे C, Q आणि D. त्याचाच उल्लेख या ठिकाणी आपण केलेला आहे, ते लिहून घेऊ. ठीक आहे, यापुढे जाऊन आणखी काय विचार करता येईल यावरून आपणाला या ठिकाणी CQ आणि QD हे अंतर काढता येतील. मग CQ काय असेल तर आपण यापूर्वी पाहिलेले अक्षावरील बिंदूतील अंतर x उणे x1 असेल आणि QD काय असेल x2 उणे x असेल. या ठिकाणी x1 पेक्षा x मोठा असेल, x पेक्षा x2 मोठा असेल आणि x निर्देशकातील फरक घेऊन आपण या ठिकाणी CQ आणि QD हे अंतर शोधून घेतले आहेत किंवा या ठिकाणी काढलेले आहेत. ठीक आहे, यापुढे आपण आणखी काय विचार करावा? आपणाला P बिंदूचे निर्देशक शोधावयाचे आहेत, म्हणजे x आणि y च्या किमती शोधावयाच्या आहेत. तर आकृतीवरून आपल्याला असं लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी हे तीनही रेषाखंड परस्परांना कसे आहेत, समांतर आहेत. कारण काय, एकाच रेषेस लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात, म्हणून या ठिकाणी AC समांतर PQ समांतर BD आणि या 3 रेषा परस्परांना समांतर असतील तर 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार आपण काय लिहू शकतोय तर AP छेदस्थानी PB बरोबर CQ छेदस्थानी QD बरोबर आपणाला हे गुणोत्तर दिलेलं आहे m जसे n. ठीक आहे, आता या समीकरणामध्ये CQ ची किंमत आपण काढून घेतलेली आहे, QD ची किंमत काढून घेतलेली आहे. त्या किमती फक्त या ठिकाणी ठेवूत आणि त्याला सिंप्लिफाय करू. पहा या ठिकाणी CQ च्या ठिकाणी आपण काय ठेवलेलं x उणे x1 आणि QD च्या ठिकाणी ठेवलेलं x2 उणे x आणि फक्त तिरकस गुणाकार करून लिहिलेलं. या ठिकाणी AP छेदस्थानी PB हे गुणोत्तर आता आपण घेतलेलं नाही. आपणाला या समीकरणावरून x ची किंमत काढावयाची आहे, त्यासाठी आपण पुढे सिंप्लिफाय करू त्याला. ठीक आहे, आपण n या कंसाला गुणून घेतलेलं, m याला गुणून घेतलेलं. पुढे आपण काय करणार आहोत की x ची पद एका बाजूला x ची किंमत काढावयाची आहे, म्हणून या ठिकाणी nx आणि हे mx उजव्या बाजूतील ऋण उणे mx
डाव्या बाजूस धन होतील. आता या दोन पदामधून x सामायिक काढा. मिळेल x कंसात m अधिक n बरोबर mx2 अधिक nx1 m अधिक n भागाकारात न्या म्हणजे x ची किंमत मिळेल mx2 अधिक nx1 छेदस्थानी m अधिक n. तर हा मिळेल आंतरविभाजन करणाऱ्या बिंदूचा x निर्देशक फक्त मिळवलाय आपण. आता y निर्देशक मिळवायचा झाला तर काय करावं लागेल? ज्या पद्धतीनं आपण x अक्षावर लंब काढले त्याच पद्धतीनं y अक्षावर लंब काढून जर कृती केली तर आपला y निर्देशक मिळेल my2 अधिक ny1 छेदस्थानी m अधिक n. तर हे असतील आंतरविभाजन करणाऱ्या बिंदूचा x आणि y निर्देशक. ठीक आहे, आपण एकत्रित विचार करू आंतरविभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक आणि बाह्य विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक. समजा या ठिकाणी AB रेषाखंड आहे आणि P हा बिंदू AB रेषाखंडाचे आंतरविभाजन करतो आणि दुसऱ्या आकृतीमध्ये P हा बिंदू AB या रेषाखंडाचे बाह्य विभाजन करतो. तर आंतरविभाजन करणाऱ्या बिंदूचे आणि बाह्य विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काय असतील? समजा या ठिकाणी A आणि B चे निर्देशक x1 y1 आणि x2 y2 आहेत आणि P हा बिंदू m जसे n या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक आपण सांगू शकतोय mx2 अधिक nx1 छेदस्थानी m अधिक n. आणि y निर्देशक असेल my2 अधिक ny1 छेदस्थानी m अधिक n. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी या सूत्रावरील जास्तीत जास्त उदाहरणे सोडवावे लागतील. प्रथमदर्शी विद्यार्थ्यांना या ठिकाणी x1 काय आहे, x2 काय आहे, या ठिकाणी a च्या निर्देशकाला आपण x1 y1 म्हणलेले. x1 म्हणजे a बिंदूचा x निर्देशक, y1 म्हणजे a बिंदूचा y निर्देशक, x2 आणि y2 त्याच पद्धतीने b बिंदूचा विचार करा आणि हे गुणोत्तर m जसे n समजा दिलेला असेल तुम्हाला की P हा बिंदू AB रेषाखंडाचे 2/3 विभाजन करतो किंवा 4/3 विभाजन करतो, त्यावेळी तुम्ही m ची किंमत 4 आणि n ची किंमत 3 4/3 असं ज्यावेळी म्हणलेलं आहे त्यावेळी m ची किंमत तुम्हाला 4 घ्यावी लागेल, n ची किंमत 3 घ्यावी लागेल आणि या ठिकाणी x आणि y च्या किमती कॅल्क्युलेट कराव्या लागतील. ठीक आहे, आता बाह्य विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काय असतील? आपण या ठिकाणी बाह्य विभाजनावर जास्त चर्चा केलेली नाही. आपल्या अभ्यासक्रमामध्ये बाह्य विभाजन देण्यात आलेलं नाही, परंतु माहिती असावी आपणाला की बाह्य विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काय असतील. तर या ठिकाणी फक्त धन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऋण घ्या. म्हणून बाह्य विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक x, y बरोबर mx2 उणे nx1 छेदस्थानी m उणे n हा x निर्देशक असेल आणि y निर्देशक my2 फक्त धनच्या ठिकाणी या ठिकाणी काय घ्या, ऋण घ्या ny1 छेदस्थानी m उणे n. तर हे असतील बाह्य विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक, हे असतील आंतरविभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक. आपल्या पुस्तकामध्ये आंतरविभाजनाच्या सूत्रावरीलच उदाहरणे देण्यात आलेली आहेत. ठीक आहे, आपण एका उदाहरणावर चर्चा करू की जर A 3,5 आणि B 7,9 असून बिंदू Q रेख AB चे 2/3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर Q चे निर्देशक काढा. या ठिकाणी आंतरविभाजन बाह्य विभाजन असा काही उल्लेख नाही, परंतु या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचे की हे आंतरविभाजन करणाराच बिंदू आपणाला देण्यात आलेला आहे, कारण बाह्य विभाजनाची उदाहरणं किंवा बाह्य विभाजन हा घटक आपल्या अभ्यासक्रमात नाही. पण माहीत असावं म्हणून आपण त्या बाबीवर चर्चा केलेली आहे. ठीक आहे,
या ठिकाणी ए बिंदूचे निर्देशक समजा आपण x1 y1 आणि बी चे निर्देशक x2 y2 आहेत असं गृहीत धरलं तर या ठिकाणी x1 y1 बरोबर 3,5 आणि x2 y2 बरोबर लिहिता येईल आपल्याला 7,9 आणि m जसे n म्हणजेच 2 जसे 3. आता आपण जर या ठिकाणी विभाजन सूत्र वापरलं की रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र किंवा आंतरविभाजनाच्या सूत्रानुसार x निर्देशक काय लिहू शकतोय आपण mx2 अधिक n x1 छेदस्थानी m अधिक n आणि y निर्देशक my2 अधिक ny1 छेदस्थानी m अधिक n. आणि या सूत्रामध्ये फक्त आता m n x2 x1 त्याच पद्धतीनं y1 y2 या सर्व किमती ठेवा आणि x आणि y च्या किमती मिळवा. त्या काय मिळतील पहा. या ठिकाणी हे सांगत बसणार नाही कारण या ठिकाणी तुम्हाला m ची किंमत माहीत आहे, n ची किंमत माहीत आहे, x1 x2 त्याच पद्धतीनं y1 y2 माहीत आहेत. त्या किमती फक्त सूत्रामध्ये ठेवा आणि x आणि y च्या किमती काढा. त्या मिळतील 23 छेदस्थानी 5 आणि 33 छेदस्थानी 5. म्हणजे बिंदू Q चे निर्देशक काय असतील तर बिंदू Q चा x निर्देशक असेल 23 छेदस्थानी 5 आणि y निर्देशक असेल 33 छेदस्थानी 5. म्हणजेच रेख AB चे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे हे काय असतील निर्देशक असतील. लक्षात ठेवा कारण आपणाला विशिष्ट गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक शोधावे लागतात बऱ्याच ठिकाणी आणि या विभाजन सूत्रावरूनच आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये मध्यबिंदूचे निर्देशक कसे शोधता येतील त्याच पद्धतीनं मध्यघात संपात बिंदूचे निर्देशक कसे शोधता येतील या घटकावर आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. धन्यवाद.